हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नागपुरी स्पेशल कढी गोळे भात. तर सगळ्यात पहिले आपण गोळ्यांचं साहित्य बघून घेऊया. गोळ्यांच्या वाटणासाठी आपल्याला लागेल कढीपत्ता, 1 इंच आल्याचे तुकडे, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत. त्यासाठी परत लागेल 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर, कोथिंबीर, दही, आवश्यकतेनुसार दही आणि तेल गोळे बनवण्यासाठी आणि बेसन. तर चला आपण याची कृती करूया आता आपण आणि गोळ्यांचं साहित्य मिक्स करून गोळे बनवून घेऊया. तर ह्यामध्ये आधी आपण काढून घेऊ आणि सगळ्यात पहिले आपण वाटण तयार करून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ, लसूण, अद्रक, लसूण, मिरची. ही मिरच्या 2 मिरच्या टाकल्यात मी तोडून. तर याला मी मिक्सरमधून वाटून घेते. एक चमचा मीठ टाकलं आहे. आता हे मी मिक्स करून घेते. हे बघा, हे असं पीठ झालेलं आहे. आता ह्याला थोडं तेल लावून आपण चांगलं भिजवून घेऊया आणि गोळे तयार करून घ्यायचे. गोळे किंवा मुटके तयार केले तरी चालतात. हे बघा, असे छोटे छोटे मुटके किंवा गोळे केले तरी चालतात तुम्ही. मी मुटके करते. असे बारीक आणि जास्त जाड नाही करायचे, मग ते शिजले जात नाहीत. मी हे असे आता मुटके करून घेते. मुटके करून घेतलेले आहे. तर तोपर्यंत आता हे मुटके साईडला ठेवून आपण भाताची तयारी करूया. भातासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. धुवून भिजत ठेवला होता 20 मिनिट. हा तांदूळ सोना मसुरी आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला घेतला तरी चालेल. या कपाने आपण पाणी घेतलेलं आहे 1 कप. तर दुपटीपेक्षा थोडं जास्तच पाणी टाकायचं. हे बघा, मी 2.5 कप पाणी घेतलं आहे. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली. तर या पाण्यामध्ये 1 अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, मीठ चवीनुसार. 1 चमचा मी मीठ टाकलंय आणि 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. जे भाताच्या पाण्याला उकळी येते, आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप ह्याच्यासाठी टाकलंय की काही काही जणांचा भात आहे ना असा चिवट होतो किंवा फडफडीत असा वेगळाच होतो, थोडासा कडक टाईप होतो. त्यामुळे आपण जर का तूप किंवा 1 चमचा दही टाकलं ना तर भात सॉफ्ट आणि खुला खुला होतो. हे बघा, आता पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे. यात आपण तांदूळ निथळून टाकूया. पहिले गॅस बारीक करून घेऊ. गॅस बारीक करून घेतलेला आहे. यात मी हे तांदूळ घालून घेते.
आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला मीडियम गॅसवरती एक 4-5 मिनटं शिजवून घेऊया. आणि हे पूर्ण शिजवून नाही घ्यायचं. 80% 80% भात शिजला की मग हे गोळे टाकायचे त्यात आपण आणि राहिलेला भात शिजवून घ्यायचा. चला आता ह्याला शिजू द्या, तोपर्यंत आपण करूया कढीची तयारी. भात शिजतोय तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घ्या. कढीसाठी घेतलंय मी 1 वाटी दही, त्यात आपण 2 चमचे बेसन टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. असं पाणी न टाकता बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना दह्यामध्ये की मग बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत. आता ह्यात आपण पाणी घालूया. ही कढी थोडी पातळ असते कारण आपल्याला भातासोबत खायची असते, घट्ट कढी नसते ही जास्त. भात शिजतोय त्या साईडला, तोपर्यंत आपण इकडे कढी करून घेऊया. तर कढईत मी तेल टाकलंय, ते गरम करून घेऊया. जैसे ही तेल गरम हुआ है, अब इसमें हम डालेंगे राई, मोहरी टाकायची. हिरव्या मिरच्या 1-2 मधून चिरून घेतल्या, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर म्हणजे मोहरी जळणार नाही. आणि हे हलवून घेतलं, परतून घेतलं. यात आपण दही आणि बेसनचं मिक्स गोळ केलाय तो टाकायचा कढीचा. हे बघा, हे मी टाकून घेतो. हिंग पण टाकलाय थोडासा, परत एकदा. याला अजून एक वरतून तडका असतो भातावर, भात शिजला की मी दाखवते. आता ह्याला बॉईल होऊ द्यायचं. आता मीठ टाकते मी ह्यात थोडंसं, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. परत एकदा ह्याला हलवून घ्यायचं आणि छान उकळू द्यायचं ह्याला. कढी उकळेपर्यंत आपण भाताची काय सीन येते बघूया. आणि ही कढी आहे ना, प्रत्येक 10-20 मिनिटानंतर, 10-20 सेकंदानंतर अशी हलवून घ्यायची, म्हणजे ती एकसंध होती, फुटत नाही मग कढी. भात पण झालाय आता, 60-65% भात पण शिजलाय. अजून एक 5 मिनिटात आपण ह्यात गोळे टाकून घेऊया. या कढीमध्ये साखर टाकत नाहीत, कारण विदर्भामध्ये जास्त तिखट खाल्लं जातं, साखर विकर यात नसते. तर माझी आई विदर्भातली, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे त्यांचे पदार्थ कसे असतात. मी मराठवाड्यातली, पण आई माझी विदर्भातली. हे बघा, हे असं थोडं थोडं पाणी राहिलं भातामध्ये, यात आपण गोळे टाकून द्यायचे, म्हणजे गोळे आणि भात व्यवस्थित एकसाथ शिजून निघतो. आपली कढी उकळतीये तोपर्यंत आपण हे टाकून घेऊया. हे बघा, असे गोळे टाकायचे आणि त्याला कव्हर करायचे. तसे वरती ठेवले तरी शिजतात, पण कव्हर टाकलं म्हणजे गोळ्यांचा जो फ्लेवर आहे ना, तो भातामध्ये उतरतो. हे बघा, हे असं कव्हर करायचं ह्याला आणि झाकण ठेवून पुन्हा याला पाणी सगळं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर गोळे आणि भात व्यवस्थित शिजतो मग त्याच्यासोबत. तोपर्यंत हे बघा, आपली कढी पण बॉईल होतीये. कढी पण चांगली बॉईल झाली की आपण गॅस बंद करून घेऊया आणि मग भाताचा तडका करूया. हे बघा, आपला भात रेडी आहे.
हे आपण शिफ्ट करू आणि याच्या तडक्याची तयारी करू. तडक्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झाले की यात मोहरी, हा भात आपण झाकून ठेवलेला आहे. तेल गरम झालंय का चेक करू आपण. नाही झालं अजून गरम. तेल गरम होऊ द्या. थोडंसं गरम होऊ द्यावं लागेल अजून. ही मोहरी टाकली 1 चमचा. आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकल्यात मी सुक्या. त्या लाल मिरच्या आहेत ना चांगल्या थोड्या क्रिस्पी होऊ द्यायच्या. परत एकदा मी गॅस ऑन करते आता. पण मोहरी जळल म्हणून मी गॅस बंद केला होता. बाहेरचे आवाज येत असतील तुम्हाला तर त्याच्याकडे इग्नोर करा कृपा करून. आज लाईट नाही आहे तर मी सगळे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बाहेरचे आवाज येत असतील तुम्हाला माझ्या किचनच्या बाल्कनीतनं. आता ही मिरची अशी क्रिस्पी झाली की मग आपण थोडा कढीपत्ता टाकूया त्यात, 5-6 पानं आणि थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून टाकूया. ही चुरचुरीत झाली पाहिजे फोडणी. आता ही फोडणी आपण तडका भातावर टाकून देऊया. भातावर टाकला आपण तडका, मस्त दिसतोय ना. आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. हा बघा रेडी आहे आपला मस्त गरमागरम कढी, गोळे आणि भात. तुम्हाला मी दाखवते कसा हा खायचा तो. दिसतोय व्यवस्थित.